आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते। गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळे स्वयंभू गणपतीचं दर्शन घेतोय। आजचा आपला स्वयंभू गणपती आहे बोरिवली इथला वजिरा नाक्याचा। चला त्याचं दर्शन घेऊया। उठी उठी बा मोरेश्वरा, उठी उठी बा मोरेश्वरा, 14 विद्यांच्या माहेरा, 14 विद्यांच्या माहेरा, चतुर्भुजा परशुकरा, चतुर्भुजा परशुकरा, उठी उठी बा मोरेश्वरा, उठी उठी बा मोरेश्वरा। बोरिवली इथल्या वजिरा नाक्याच्या श्री स्वयंभू गणेश मंदिरात आपण आलो आहोत आणि या मंदिराचं दर्शन झालं, गणरायाचं दर्शन झालं। पण आता त्या गणपतीची माहिती जाणून घेऊया इथले गुरुजी राजेश भोंदे यांच्याकडून। नमस्कार। बरं मला सांगा गुरुजी, गणरायाचं म्हणजे ही जी गणपतीची मूर्ती आहे ही स्वयंभू आहे, हो। पण कधी उत्पत्ती झाली याची, कधी निर्माण झाला? अशी दंतकथा म्हटली जाते की अनेक वर्षापूर्वी इथे दगड फोडण्याचं काम चालू होतं। हां। दगड फोडताना एक जो कामगार होता तो इथे झोपला विश्रांतीसाठी, जेवला, थोडा वेळ पहुडला, त्याला अचानक दृष्टांत झाला की माझं इथे स्थान आहे, तू बघ, दगड फोडण्याचं काम थांबव। त्याने विचार केला आणि आपले जे मुकादम आहेत त्यांना सांगितलं की असं असं इथे मला एक स्वप्न पडलेलं आहे। त्यांनी जेव्हा बघितलं तेव्हा अशी अस्पष्टरित्या त्यांना एक मूर्ती दिसली। मूर्ती म्हणजे अशी एक दगडाला आकार दिसला। त्यांनी व्यवस्थित बघितल्यानंतर तो गणपतीचा आकार दिसला। मग त्यांनी आजूबाजूच्यांना सगळ्यांना सांगितलं, तिथे क्षत्रिय, सुमवंशी, पाठारे समाज आणि कोळी समाज अस्तित्वात होते। तर त्यांनी त्यांना सांगून मग त्या मूर्तीचं स्थान आहे असं सर्वांना प्रदर्शित केलं। पण साधारणतः किती वर्ष झाली असतील या गोष्टी? तरी शतकाच्या पूर्वीच। वजिरा नाक्याच्या स्वयंभू गणेशाचं दर्शन झालं। आता याच्यानंतर गणपतीच्या खवय्येगिरीची तयारी। चला आपण आलो आहोत हेमलता भंडारी यांच्या घरी। नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमात स्वागत। अरे मस्त गणपतीची तयारी दिसते एकदम, कारण इतकं छान, मला वाटतं आपल्या या सणवारांमध्येच आपल्याला सगळं सजायला मिळतं नाही का? त्यामुळे ते छान सजून तयार आहेत। आणि मला सांगा कोण कोण आहे घरी? आमच्या घरी सासू आहेत, दीर आहेत, 2 जावा आहेत, आम्ही सगळे एकत्र फॅमिली आहोत। आणि तुमची मुलं बाळं? 2 मुली आहेत मला। 2 मुली? हां। काय करतात 2 मुली? शाळेत जातात। एक लहान आहे? 9वीला आहे, एक 4थीला आहे। अच्छा, काय आवडतं त्यांना? म्हणजे गणपतीच्या प्रसाद तुम्ही रोज वेगवेगळे करत असतात, पण मग त्यांना आवडीचं असं त्यांची फरमाईश असते की आई आज गणपतीला हाच प्रसाद दाखवायचा, असं काय असतं? बेसनचे लाडू। बेसनचे लाडू, ओके। पण आज आपण बेसनचे लाडू नाही बनवणार, आपण वेगळा प्रकार आहे। वेगळा प्रकार, ओके। मग पहिला ही जी तयारी तुम्ही केली ती कसली केलेली आहे? ही हलवा म्हणजे एक वेगळा प्रकार, आपण फेणी जो बनवतो त्याचा वेगळा प्रकार गवती हलवा, त्याला वेगळा नाव दिलेलं आहे। काय? गवती हलवा? गवती हलवा। गवती हलवा म्हणजे आपण गवती चहा बनवतो त्याची जे पाती असते ना, तो प्रकार ह्याच्यामध्ये तो लांब असतो म्हणून आपण त्याला गवती हलवा असं वेगळा नाव दिलेलं आहे। अच्छा, ओके। मग याचं साहित्य पटकन लिहून घ्या, काय काय घेतलंय? गवती हलवा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: शेवया, दूध, साखर, खसखस, दुधाचा मसाला, वेलची पावडर, चारोळी आणि काजू। कृती: प्रथम उकळत्या पाण्यामध्ये शेवया शिजवून घ्याव्यात, त्यामध्ये साखर, दूध, दुधाचा मसाला, चारोळी, काजू आणि वेलची पावडर घालून मिश्रणाला एक उकळी आणावी। तयार मिश्रण ताटामध्ये ओतून वरतून खसखस घालून सेट होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवावं आणि सेट झालेल्या मिश्रणाच्या वड्या पाडाव्यात। आणि आता आपण गोड पदार्थ शिकतो, त्याचं नाव विचारूया, काय? खोबरं आणि मावा घातलेली पोळी। खोबरं मावा घातलेली पोळी, ओके। साहित्य लिहून. खोबरं मावा पोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: खायचा रंग घातलेला मैदा, 1 वाटी ओलं खोबरं, मावा, गूळ, तूप, मीठ आणि खसखस। कृती: प्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये गूळ आणि खोबरं घालून मिश्रण परतून घ्यावं। या मिश्रणामध्ये खवा आणि मीठ घालून सारण तयार करावं। खायचा रंग घातलेल्या मैद्याच्या 2 पोळ्या लाटून घ्याव्यात आणि त्यामध्ये सारण स्टफ करावं। वरतून खसखस घालावी आणि पोळी पुन्हा लाटून तुपावर खमंग भाजून घ्यावी। भंडारी फॅमिली आलेली आहे सगळी आणि आता मी नैवेद्य दाखवला आणि आता आमची पंगत बसते। तर आपण भेटूया पुढच्या भागामध्ये असेच चांगले चांगले पदार्थ घेऊन, तोपर्यंत